मी असं अजिबात इमॅजिन केलं नव्हतं की दाढी वेडी असं काहीतरी हिरो असेल माझ्यासमोर. त्याच्यामुळे माझी पहिली रिॲक्शन अशी होती की ओ माय गॉड बापरे, असा एकदम असं कोणतं रागीट असा हिरो आहे कोणतरी हा, आणि असं एकदम खुंखार दिसतोय काहीतरी, असं डोळे बिळे त्याचे एकदम खुंखार होते. बापरे. आणि प्रोड्युसरांनी रिजेक्ट केलंच होतं, पण हिनंही मनातनं रिजेक्ट केलं होतं. नाही म्हणजे तसं नाही, अरे हा कोण बसलाय, अरे हा हिरो आहे, ते आले नाही. त्यामुळे आम्ही काही हौशी जी मंडळी होती त्यांना घेऊन फाईट सीन्स केलेले आहेत, आणि त्याचं दुःख जे आहे ते माझ्या बरगड्यांना 25 दिवस तरी झालेलं, आणि ते अजूनही चांगला अनुभव म्हणून आठवतं मला. मी त्याच्यावरती 25 दिवस झोपलो आहे. त्यांनी जो अभिनयातला उत्साह दाखवला. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि 6 फेब्रुवारीपासून रुबाब हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय, आणि त्यानिमित्ताने या चित्रपटाचे कलाकार आणि डायरेक्टर हे सर्व आपल्या सोबत आहेत. तर सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर, आणि खूप धन्यवाद की तुम्ही आपण सुरुवातच या आपल्या शिफ्टकडून करूया की कुठून याला सुरुवात झाली आणि नेमकं काय तुमच्या थॉट प्रोसेस डोक्यात होती हा चित्रपट काढण्यामागे. थॉट प्रोसेस म्हणजे लव्ह स्टोरी आहे ही, आणि ह्याच्या अगोदर काही गोष्टी माझ्याकडं आहेत ज्या मला करायच्या होत्या, पण ते मी फेस्टिवलमधनं आलेला माणूस आहे की फेस्टिवलच्या मी शॉर्ट फिल्म्स वगैरे केलेल्या आहेत, आणि मग आता पहिली फिल्म करायची तर तशीच काहीतरी करायची असं डोक्यात होतं. कारण मग निर्माता कोण असणार काय, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग फेस्टिवलमध्ये आपण जाऊ, तिथं लोक आपल्याला ओळखतील, आणि मग एखादा निर्माता येईल, आणि मग असं कमर्शियल फिल्म आपण करू, असं ते सगळं होतं. पण लॉकडाऊन लागल्यानंतर असं झालं की एवढं सगळं आजूबाजूला निराश वातावरण आहे, आणि मग त्याच्यात परत मला वाटलं की माझ्याकडे ज्या काही कथा आहेत तर त्या करायची ही वेळ नाही आहे. आणि मग ही जी रुबाबची कथा आहे या गोष्टीमध्ये एक माणूस जाऊन थिएटरमध्ये शांतपणे एखादी फिल्म बघेल, त्याला त्याचं काहीतरी सांगितल्याचं फील येईल, त्याला गाणी ऐकायला, म्हणजे आपल्याकडं गाण्यांशिवाय काहीच होत नाही, त्यामुळे गाणी असणारा सिनेमा आपण करायला पाहिजे. आणि आपलं जे काय म्हणणं आहे, म्हणजे कुठली गोष्ट करायची म्हटलं तर माझं काहीतरी एक म्हणणं त्याच्यामध्ये असतंच, आणि त्यामुळं ते म्हणणं तर त्याच्यामध्ये आहेच, पण त्याच्यासोबत लोकांना जे जास्तीत जास्त लोकांना जो फॉर्मॅट आवडतो त्या फॉर्मॅटमध्ये आपण गोष्ट सांगायला पाहिजे जी प्रेमकथा आहे. आणि म्हणून मग ही गोष्ट मी करायचं ठरवलं. आणि ह्याची प्रोसेस तुम्ही म्हणाल लिहायची, तर ही 2018पासून चालू झालेली प्रोसेस आहे. मग ती कुठलीही गोष्ट अशी लगेच लिहायला मी नाही बसत की लिहायला बसलो आणि लिहून काढली, तर ती अगोदर मला उमजायला लागते, मला व्हिज्युअलाइज व्हायला लागते, ती व्हिज्युअलाइज होते, आणि मग मी पेपरवर लिहायला बसतो, आणि मग मी ते लिहितो. आणि 2018पासूनची ती सगळी प्रोसेस सुरू होती, आणि एक 18, 19, 20, 21, 22, 23 म्हणजे 5.5-6 वर्ष ते मी त्या लिखाणामध्ये होतो, आणि मग तिथून पुढचा हा सगळा प्रवास आहे. आता आपण जर पाहतो की सर्वत्र कमर्शियलपणा जास्त आहे फिल्ममध्ये, अशा या टप्प्यामध्ये एक नवीन दिग्दर्शक जेव्हा येऊ पाहतो तो काय प्रेझेंट स्वतःला करतो झी सारख्या मोठ्या ब्रँडकडं, की जी पहिल्या याच्यातच पहिल्यांदा पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला हे काम सोपवते. नवीन कलाकार घेऊन, नवीन दिग्दर्शक घेऊन जेव्हा झी बाहेर पडतं, झी म्युझिक असेल किंवा झी स्टुडिओ असेल, तर काय प्रेझेंटेशन किंवा काय तुमचं माइंड लागतं हे त्यांना पटवून देताना. सगळ्यात पहिला तर प्रामाणिकपणा जो आहे आमच्या सगळ्यांचा, की आम्ही खूप प्रामाणिकपणे आणि खूप मनातनं ही फिल्म केली आहे, आणि ती त्यांच्या मनापर्यंत पोचली की ह्याच्यात काहीतरी आहे, ह्याच्यात काहीतरी नाविन्य आहे, आणि हे लोकांच्या खूप जवळचं काहीतरी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि नुसतं हे सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर हे मनोरंजन करत हे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते मला वाटतं की वैशिष्ट्य त्यांनी बघितलं. आता झीसारखं बॅनर ज्या वेळेला येतं त्यावेळेला आम्हा सगळ्यांना खरं तर ते खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की झीसारखं एवढं मोठं बॅनर आमच्यासोबत आहे, आणि त्यांनी ह्या फिल्मला हात घातलेला आहे किंवा ते आमच्यासोबत आहेत. तर ती जी विश्वासार्हता आहे लोकांमध्ये, झी म्हटलं की काहीतरी क्वालिटी, काहीतरी अप्रतिमच येतं, तर ते ह्या सिनेमासोबत आहे असं मला वाटतंय. ते आमच्यासोबत आल्यानंतर ते आम्हाला पोचपावती आहे असं मला वाटतंय. आणि याचं
उत्तर म्हणा किंवा हे खरंच तसं आहे हे तुम्हाला 6 तारखेला 100% मला खात्री आहे की ती खात्री तुम्हाला होईल, म्हणजे प्रेक्षकांना होईल की हे काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग यांनी आणलेलं आहे. बरोबर. चित्र तुझ्याकडे येईल कशा पद्धतीने आता तो प्रवास सगळ्यांनाच आता माहीत झालेला आहे. तू टेलिलॉन्चला असं सांगितलं आहे की रिजेक्शन मग सिलेक्शन ह्या गोष्टी आहेत. पण हे करत असताना जेव्हा पहिल्याच दिवस शूटचा होता किंवा पहिली तुमची तेव्हाची ओळख कशी झाली किंवा तुम्ही एकमेकांसमोर एकमेकांना पाहिलं की हा माझ्यासमोर असणार आहे किंवा तू पाहिलं की ही माझ्यासमोर असणार आहे, ती पहिली रिएक्शन काय होती? जेव्हा आम्ही ऑन बोर्ड आलो रुबाबच्या तेव्हा मला सांगण्यात नव्हतं आलं की माझा कोस्टार कोण येते. तर आम्ही पहिल्यांदा भेटलो ते जेव्हा एक जायचं होतं वर्कशॉप्सला तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो. तेव्हा मला एक आपण एक इमॅजिनेशन करून चालतो की हिरो म्हटल्यावरती एक असा छान गोरा पान मस्त क्लीन शेव ते एक मुलींचा फॅन्टसी एक असल्यासारखं. तर मी पण तसंच काहीतरी विचार करून चालले होते की ओके नवीन कलाकार आहे, अच्छा ओके ठीक आहे असेल कोणतरी क्लीन शेव असं मस्त दिसणारं हँडसम कोणतरी, कारण फिल्मचं नाव पण असं रुबाब वगैरे होतं ना. तर मी असं अजिबात इमॅजिन केलं नव्हतं की दाढी विडी असं काहीतरी हिरो असेल माझ्यासमोर. त्याच्यामुळे माझी पहिली रिॲक्शन अशी होती की ओ माय गॉड बापरे असं एकदम असं कोणतरी रागीट असा हिरो आहे कोणतरी हा, आणि असं एकदम खुंखार दिसतोय काहीतरी, असं डोळे बिळे त्याचे एकदम खुंखार होते. बापरे अवघड आहे. आणि नंतर कळलं की तो इतका जेंटल आणि खूपच जेंटलमॅन म्हणजे पर्सन आहे तो ॲज अ ह्युमन बिंग, आणि त्याने खूपच मला आणि खूप सिनियर पण आहे माझा, ते खूप सांभाळूनही घेतलं मला वर्कशॉपच्या वेळेस की नाही तू असं कर, मग मग ते असं घे. कारण एकंदरीत आमची पण स्क्रिप्टची जी प्रोसेस होती आम्हाला स्क्रिप्ट पण नव्हते मिळाली. सो आम्ही जे काही होतं ते ऐकून आम्हाला जेवढं काही करता येतं आम्ही त्या जोरावरती करत होतो. सो एकंदरीत प्रोसेसमध्ये खूप मजा आली. आणि कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर वैशालीबद्दल मी बोलेन थोडंसं की वैशाली ज्या प्रकारे शेखर सरांनी लिहिली आहे किंवा तिला ज्या प्रकारे हे केलेलं आहे तर ती एक गोड बिनधास्त मुलगी आहे, रुबाबदार ती पण आहे. आणि एका गावामध्ये पण राहिली पण ती शहरात पण तिची वाढ झालेली आहे, सुशिक्षित घरातली आहे, एका म्हणजे सगळ्यांना आवडणारी किंवा एका क्रायटेरियामध्ये बसणारी, म्हणजे आपण मॅरेज मटेरियल मुली म्हणतो तशा ह्याच्यामध्ये बसणारी ती मुलगी आहे. आईवडिलांना सांभाळणारी, जबाबदारीने वागणारी आणि हेड ऑन फेस करणारी सगळं, की आत्ताच्या काळात आपण म्हणतो की इंडिपेंडेंट विमेन्स जनरेशन्स आहेत आत्ता, की फार कमिटेड असतात आणि ठाम असतात त्यांच्या मतांवरती, अशी असलेली ती मुलगी आहे. आणि भावनांवरती जास्त भर देणारी मुलगी आहे. ती त्या एजमध्येच आहे की तेव्हा भावना हे विचारांवरती भारी पडतात. सो त्याच्यामुळे ती जी ह्याच्या रुबाबाच्या प्रेमात जी पडली आहे, सो ती अशी प्रेमात पडली की ती म्हणजे इतकी वेडी झाली ती त्याच्या प्रेमामध्ये. आणि ती जर्नी पण अशीच आहे की हा कितीही काही, म्हणजे ट्रेलरमध्ये डायलॉग पण आहे की मी गुटखा खातो, सिगरेट खातो, हे खातो, ते करतो, तर मी अशी आहे की चालेल मला तुझा रुबाब आवडतो तेवढंच भरपूर आहे माझ्यासाठी. सो ती अशी मुलगी आहे की तिला जे आवडलं बरोबर, आवडलास मी आयुष्यभर तुझ्यासोबतच हे करणार, आता बास विषय संपला तिथे. सो असं तिचं एक कॅरेक्टर आहे जे मी निभावलं आहे. आणि तुम्ही पाहालच अजून पण तिचे बरेचसे असे लेयर्स आहे तिच्या कॅरेक्टरचा, खूप वेगळा आर्क आहे आणि ती पण खूप सुंदर अशी दिसली आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडेल. काय साक्षी तुझ्याबद्दल एवढं ऐकल्यानंतर की मनात असं होतं तसं होतं, हिरो असं पाहिजे, तुझ्या मनात जेव्हा ही पहिल्यांदा भेटली तेव्हा तुझ्या मनात तुझं होतं का असं? माझ्या मनात काही नव्हतं ऑनेस्टली, हिच्या मनात खूप काही होतं. मला आता डिरेक्टरनी आणि प्रोड्युसरांनी रिजेक्ट केलंच होतं, पण हिनंही मनातनं रिजेक्ट केलं होतं. नाही म्हणजे तसं नाही, अरे हा कोण बसलाय, अरे हा हिरो आहे. पण हो, कारण माझी दाढी वाढली होती, ठीक आहे, आणि मी तसाही थोडासा डार्क आहे फेसनी, नॉट सो हँडसम, आय एम एन ॲव्हरेज लुकिंग फेलो. तर आय डोंट ब्लेम हा. एक परसेप्शन असतं आपलं हिरोचं, तर मी कदाचित त्यात फिट नाही बसत इन टर्म्स ऑफ दॅट परसेप्शन. आणि मला असं वाटतं की त्यामुळे मला असं वाटतं की
काही फिल्ममेकर जे आहेत मग शेखर असतील, नागराज सर असतील, किंवा मला एक आवडतात बालाचंद्र सर. मला ही लोकं खूप जवळची वाटतात. कारण मी तुम्हाला सांगतो, त्यांचे हिरो खूप माझे आहेत. मी रिलेट करतो त्यांना. मी जिथून आलो आहे, ज्या स्ट्रॅटामधनं आलो आहे, मी त्यांना बघत मोठा झालो आहे. माझ्यासाठी दे वर समथिंग दॅट आय यूज टू लुक फॉरवर्ड टू. कमिंग बॅक टू रुबाब. तर ठीक आहे, हे रिजेक्शन वगैरे तिचं पण झालं, माझं पण झालं. जे आहे ना, हे जे हा जो दृष्टिकोन आहे की एक साधारण असं दिसणारा हिरो की अशी दिसणारी हिरोईन वगैरे हे सगळं जे आहे ना, तर ते रुबाब बघितल्यानंतर तुटलं. बरोबर. आणि मला माहीत आहे की तू सगळ्यांचा आवडीचा असणार आहे, मुलींचा म्हणजे आवडीचा. चला, म्हणजे माझ्या हिरोईनला सुरुवातीला मी नव्हतं आवडलो. हँडसम असला पाहिजे, हँडसम असला पाहिजे, गोरा गोमटा असला पाहिजे, अरे हा कोण बसलाय रे दाढीवाला. मला म्हणजे असं वाटलं की फिल्ममध्ये कारण स्क्रिप्ट ऐकली नव्हती, मला वाटलं विलन असेल. हो, मला एरवी म्हणजे कॅरेक्टर रोल्सच मिळायचे. यामुळे मला म्हणजे शेखर सर असतील किंवा आमचे संजय सर यांनी विश्वास दाखवला की चला, याला आपण पेडेस्टलवर ठेवू शकतो आणि लोकांना सांगू शकतो की दिस इज अ हिरो, वी आर लुकिंग फॉरवर्ड. पण आता हे पोस्टर किंवा हे सगळं बघितल्यानंतर याच्या बाबतीत खूप चांगल्या कमेंट आहेत की खूप काहीतरी चांगलं, आणि फिल्म बघितल्यानंतर हे सगळंच अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत 100% बदलणार आहे. त्याच्यावरती प्रेम करणारी खूप लोक, त्याने ॲक्च्युली ते बेरोजगार केलं होतं, तर त्या पापड्यावर खूप लोकांनी प्रेम केलं. तसंच रुबाब बघितल्यानंतर हा जो सूर्य आहे ह्याच्यावरती त्याच्या 1000 पटीनं लोक प्रेम करणार आहेत आणि सगळी प्रेमात असणार आहेत. क्या बात. थँक्यू. कमिंग फ्रॉम दी मास्टर. नक्कीच. तर आता मी प्रवासाबद्दल सांगतो. आमच्या खूप इंटरेस्टिंग, शीतल तर म्हणालीच, आम्हाला एक तर स्क्रिप्ट दिली नव्हती सरांनी, त्यामुळे आम्ही ऐकत होतो 23 दिवस. आणि त्या प्रोसेसमध्ये इतक्या गमतीदार गोष्टी झाल्यात, त्यात मी एवढ्या खोलात नाही जाणार. मी येईल थेट रुबाबवरती, की आम्हाला ऐकावं लागलं. प्रोसेस असा होता की भाषा वेगळी होती, मानदेशातली होती, त्यामुळे ऐकून, मी त्या परिसरातला नाही आहे, मी पुण्यात वाढलो आहे, त्यामुळे ते ऐकून उभा करणं, अप्रतिम कलाकार होते आमच्याबरोबर, त्यामुळे ते विश्व उभा करता आलं. हिजन माझा प्रवास काहीसा सेमच झाला आहे त्यामध्ये, कारण की आम्ही दोघेही कानानं डोळ्यानं सगळीकडनं वी वर लॉस्ट, आणि ज्यानं दिशा दाखवली त्याने योग्य दिशा दाखवली. लोकेशनवर जायचो, तिथे रिहर्सल करायचो, अप्रतिम कलाकार होते. परत ते तिथली भाषा बोलायची, त्यामुळं ऐकायला रोज यायचं, तो लहेजा सहज पकडता आला. दुसरी गोष्ट मला जी आवडली रुबाबबद्दल, जेव्हा माझं रिजेक्शन नंतर सिलेक्शन झालं, आम्ही रीडिंग केलेलं ठाण्यामध्ये, एवढी लेअर्ड स्टोरी आहे ती नुसती वरवर लिहिलेला रुबाब नाही आहे, प्रेमाचा रुबाब आहे. पण मला असं वाटतं की तो बियॉन्ड आहे, तो युनिव्हर्सल आहे. सूरज हे जे पात्र आहे तुम्हाला आजूबाजूला सापडतं, असा मित्र जो हवासा पण आहे नकोसा पण आहे. आला तो खूपच धावत येतो, पण प्रॉब्लेमही क्रिएट करू शकतो, एवढं प्रेम करतो. तर असा सूरज आहे. सूरज असा नाही की त्याला एक्सटर्नल फॅक्टर्समुळं रुबाब आहे, की तो काहीतरी मर्सिडीज चालवतो आहे किंवा मोठी बुलेट आहे, नाही, तो स्प्लेंडरवर आहे. त्याच्या इनबिल्ट तो रुबाब आहे, त्याच्या स्वभावातला तो रुबाब आहे, तो आलेला रुबाब आहे, तो बनवलेला रुबाब नाही आहे, तो बनवत नाही गोष्टी, त्याचा एक्झिस्टन्सच रुबाब आहे, त्याचा प्रेझेन्सच रुबाब आहे. त्यामुळे तो लोकांना आवडेल आणि त्यामुळे तो युनिव्हर्सल वाटेल. तो लिमिटेड नाही आहे एका गावात, खेड्यात किंवा निमशहरात किंवा शहरात. तो मुंबईतल्या माणसाला, अरे हा यार, ही इज अ गाय इन माय फ्रेंड लिस्ट, आय नो दिस फेलो, ही इज व्हेरी सिमिलर टू सूरज, असंही बोलणारा माणूस असेल. आणि दुसरा कोल्हापुरातला पण बोलेल, भावा ह्यो आपल्या गावातला जाय रे, तो नाही का, तर तो तसं पण बनतील. तर या पद्धतीचा जो सूरज आहे किंवा वैशाली हे पात्र जे आहे ते पण युनिव्हर्सल आहे. जे आमचे सहकलाकार आहेत त्यांची पात्र एवढी युनिव्हर्सल आहेत, ह्या कुठल्याही सेटअपमध्ये घेऊन जावा ती आपलीशी वाटतात. आणि तो रुबाब उगचच बनवलेला नाही आहे. सिनेमामध्ये सुद्धा ट्रेलर तर झलक आहे, अख्खा तर प्रवास 6 फेब्रुवारीनंतर दिसेल, त्यामुळे मी त्यात जास्त पडणार नाही. पण लोकांना ज्या छटा आत्ता दिसतात आहेत ना, ते इतक्या टिप ऑफ दी आईसबर्ग आहे आणि एवढी मजा आणली आहे. छोट्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल पाट्या, आम्ही पाट्यांबद्दल बोलत होतो, ज्या मागे गाडीच्या लावतात, मला एवढी मजा येते ते पाहताना. मी ट्रकच्या मागे पाहिल्यात, मी ऑटोच्या मागे पाहिल्यात,
मी गाड्यांच्या मागे पाहिल्या, टू व्हीलरच्या मागे, पण ज्या पद्धतीने काही ठिकाणी काही भागांमध्ये ते एक्सप्लॉइट केलं जातं मनातलं सांगण्यासाठी, बरोबर. तर असे एलिमेंटसुद्धा रायटिंगमध्ये वापरले गेलेत. गाणं म्हणणार आहे, फॉर एक्झाम्पल एक ट्रेलरमध्ये वाक्य आलं आहे, ते गाणं म्हणत असेल म्हणजे तुझ्यावर प्रेम आहे. आता याच्यात केवढी गंमत आहे. आता ते गाणं कुठलं म्हणत असेल, काय म्हणत असेल, मग त्यामुळे प्रेम आहे की नाही आहे हे कसं ठरवणार? बरोबर. कसं? तर 6 फेब्रुवारीला 6 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा रुबाब. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की असं सांगितलं की पहिली भेट अशी झाली, तर केमिस्ट्री जी दोघांमध्ये व्हायला लागती जेव्हा असा लव्ह सिनेमा असतो, गावाकडे सिनेमा असतो, कंटिन्युअस सोबत राहायचं असतं, ते जे शूट तुम्ही केलं आहे, तर केमिस्ट्री व्हायला किती दिवस लागले? मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली 42 दिवस 16 तास, हां अराऊंड ना. नाही असं नाही बघा, असे काही दिवस नाही लागले. ऑल्दो तिचं जे परसेप्शन होतं हिरोचं की गोरा बिरा असा पाहिजे होता, आणि मी अजिबात गोरा बिरा नाही आहे, मी असा. पण ऐका ना, पण मी तुम्हाला सांगतो ती व्यक्ती म्हणून तशी नाही आहे. आय थिंक आम्ही मिसळपाव खायला थांबलेलो, वी ब्रोक आईज देअर, आणि मग तिथून सुरू झालं. आमची मैत्री खूप सहज झाली. शेखर खूप इझी होते काम बिल्ड. आम्हाला खूप चांगले मित्र मिळालेत सेटवरती, अप्रतिम मित्र बनवलेत आम्ही, आणि हिच्याबरोबर ईज गेलं माझं. आम्ही गप्पा सगळ्याच गोष्टींबद्दल मारायचो. त्रास झाला, अरे का स्क्रिप्ट देत नाही आहे, असा कोण दिग्दर्शक असतो का जो स्क्रिप्ट देत नाही? काय मराठी मनोरंजन विश्व तुमच्या प्रेक्षकांना विचारतो, असा कुठला असतो का की जो देत नाही? त्यामुळे आमची आमच्याक उडाली होती, आणि मग मी हिच्याबरोबर शेअर करायचो, यार काय तो डायलॉग आठवत नाही आहे काय. मग आम्ही एडीजला बोलवायचो. तर प्रवास मजेदार होता, आणि तो ऑर्गॅनिक खूप होता. आम्ही ऐकत खूप गेलो, आणि बऱ्याच वेळा असं होतं की ऐकणं कमी होतं, क्यूजची वाट बघणं जास्त होतं. ते इथे अजिबात तसं नव्हतं, कारण की सगळेच हातात काहीच नाही, त्यामुळे ते खूप ऑर्गॅनिक झालं. ते म्हणजे एकाला एक असं जोडत गेल्यासारखं, चेंज जोडत गेल्यासारखं, ज्याने भरपूर काही मिळत पण गेलं ना, म्हणजे सीन्समध्ये काही ॲड ऑन्स असतील. बरोबर. आणि पाहतो गाणी पण खूप छान आहे, काही रोमॅन्टिक सीन पण आहे. तुझ्याकडेच येतो मी, काही रोमॅन्टिक सीनसुद्धा याच्यामध्ये आहे. तर त्या रोमॅन्टिक सीनसाठी त्यांनी तुला कम्फर्ट कसं केलं? की क्वालिटी बरोबर कम्फर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण असे रोमॅन्टिक सीन करतो किंवा असे काही लव्ह सॉन्ग करतो, तर ते एक्सपिरियन्स कसा होता? तिथे कॅरेक्टर्स जेव्हा प्ले करतायत ना, त्याच्यामुळे हे आणि फ्रेंड्स म्हणून होतो ना एक मित्र. आमच्यात तसा हीच होताच. आम्ही डिस्कस करायचो काही पोर्शन्स असले तरी. तिला वाटायचं ती बोलायची, मला वाटायचं मी बोलायचो. आणि कसं असतं, कुठलेही असे जे ट्रिकी सीन्स असतात किंवा रोमॅन्टिक सीन्स त्याला बोलू, आम्ही काही आउट अँड आउट असं काही नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ते दोन्ही लोकांना भीती वाटते बरं का. हां, ते असं काही नसतं. पण तिनं ज्या पद्धतीचा कम्फर्ट आणला, आमचा संवाद चालू असायचा, दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, अँड देन वी वर एबल टू डू इट. मग त्यामध्ये असा काही शो कॉल्ड कन्सर्न नव्हता. नथिंग, मतलब तू तूच बोल. वी वर गुड फ्रेंड्स. आणि दाढीवाला हिरो आला तर ही जशी लोकांना आवडते ना आता कमेंट्सवरती, त्याच्यासोबत त्याचं पण आहे की दाढीवाला हिरो आला आता मार्केट जाम आहे. गाण्याबद्दल काय सांगा? जे काही सर्व गाणे आहे की अतिशय सुंदर गाणे सगळे झालेले आहेत. आपण जी गाणी ऐकतो ती पण खूप छान झालेली. अजून काही येतात 1-2 गाणी, थोडं 4 गाणी आहेत तुम्ही म्हणाले, त्याचं कसं आहे, रिस्पॉन्स कसा आहे गाण्यांचा? खूप सुंदर. लोकांना गाणी आवडत आहेत, आणि आपण सोशल मीडियावर जर बघितलं त्याचे व्ह्यूज पण आता खूप आहेत, आणि कमेंट्स खूप चांगले आहेत. व्हिज्युअली पण ही दोघं खूप छान दिसलेत त्याच्यामध्ये. आणि चिनार महेश सरांनी केलेलं म्युझिक आहे, अप्रतिम म्युझिक, अप्रतिम काम, आणि प्रचंड मेहनत घेऊन काम केलेलं आहे. फिल्मला साजेस नॉर्मली कसं होतं की आता जसं आम्ही मगापासून म्हणतो आहे की फिल्म गावाकडची किंवा बोलीभाषा जरी गावाकडची असली तर प्रेम ही अशी गोष्ट आहे, ते युनिव्हर्सल आहे की कुठल्याही माणसाला सेमच फिलिंग असतं ज्यावेळेला प्रेमात पडतो त्यावेळेला.
तर ते कुठल्याही माणसाला कनेक्ट व्हावी, कुठल्याही माणसाला स्वतःची वाटावी अशी ती गोष्ट आहे. पण ज्यावेळेला बोलीभाषा ही एका कुठल्या भागातली येते तर त्यावेळेला ग्रामीण म्हटलं की मग तशीच वाद्य वाजवून म्युझिक वगैरे नॉर्मली होतं. पण ह्या फिल्ममध्ये तो प्रयोग केला की थोडंसं वेस्टर्न आपण करूया, म्हणजे गिटार स्ट्रिंग्स वापरून चिनार सरांनी ते केलं आहे. आणि एवढी मोठी लोकं आपली गाणी गायलेली आहेत, म्हणजे नकाशाजी सर झाले किंवा जावेद अली सर झाले, तर ह्या एवढ्या मोठ्या लोकांनी ती गाणी गायलेली आहेत, एवढी मोठे दिग्गज लोक आहेत आणि ती गाणी सगळ्यांना आवडत आहेत आणि त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि प्रचंड आनंद आम्हा सगळ्यांना त्या बाबतीत आहे. बरोबर. म्हणजे दोघांकडे पुन्हा एकदा येईन मी की ज्याबद्दल आपण पाहतोय की फिल्म आपण न्यू कमर्स येतात फिल्ममध्ये, पण ॲज अ न्यू कमर्स म्हणून आता इथपर्यंत आपण जीचा पहिला तुम्ही फिल्म करताय पण याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे सर, आजपर्यंत तुम्ही पोहोचला आहे. पण ॲज अ न्यू कमर्स म्हणून तुम्हाला हे सगळं पाहत असताना काय चॅलेंजेस वाटतात ते आज इंडस्ट्रीमध्ये आहेत ॲज अ न्यू कमर्स म्हणून? काय चॅलेंजेस? लोकांना आवडायला लागलो मग आता काय नाही. आम्ही दोघे लोकांना आवडायला लागलो तेव्हा आता चॅलेंज खरं इथून पुढे चालू होईल आमचा. त्याच्यामुळे आता तरी सध्या फोकस रुबाबवरती आहे की लोकांपर्यंत कसं पोचवायचं आणि जास्तीत जास्त लोकांना थिएटरपर्यंत कसं आणायचं ह्याच्यावरती आमचा सध्याचा फोकस आहे. बाकी 6 फेब्रुवारीला बघा आणि आतापर्यंत केलेलं आहे किंवा बराच तुम्ही स्टेज पण तू केलेला आहे, तर काय वाटतं तुला इथपासून पुढचा प्रवास कशा पद्धतीने पाहतो त्या प्रवासाकडे होतो? नाही, ते ठरवताच येत नाही. बरोबर. आणि मी आत्ता जरी बोललो तुम्हाला की माझा प्लॅन ऑफ ॲक्शन काय, 5 पंचवार्षिक योजना काय, तरी ते काहीही अंमलात आणता येत नाही आमच्या, कारण की सामूहिक कार्यक्रम आहे. कार्यक्रम सामूहिक आहे. एक माणसाचा कार्यक्रम नाही आहे, पथनाट्य नाही आहे की 2 लोक आपण रस्त्यावर जाऊन कार्यक्रम सुरू करू. तर याच्यात 70 लोक लागतात, 60 लोक लागतात, 50 लोक लागतात, मोठा सेटअप असेल तर 150 लोक लागतात. तर त्यासाठी जो येणारा पैसा असतो, लोक असतात, जी बुद्धी असते, ज्या पद्धतीची संहिता यायला लागते, इंटेलिजन्स यावा लागतो, तो तुम्ही ठरवू नाही शकत कितीही प्लॅन केला तरी. त्या गोष्टी घडतात. त्यामुळे मीही आय गो बाय द डे. मी रोजचंच ठरवतो. मी एवढं ठरवतो की तयारीत जायचं, कुठेही जाणार असेल वेळेत जायचं, तयारीत जायचं आणि चांगलं काम करून घरी यायचं, एवढं ठरवतो रोज मी. या पलीकडचं माझ्यामते हे ठरवतात मराठी मनोरंजन विश्वाचे प्रेक्षक ठरवतील आणि महाराष्ट्र ठरवेल आणि भारत ठरवेल. चित्रपटामध्ये आपण तुझे ट्रेलरमध्ये थोडंफार जे काही ॲक्शन सीन दिसतात यापेक्षा पण जास्त ॲक्शन सीन आपण फिल्ममध्ये पाहणार आहोत, तर तो एक्सपिरियन्स कसा होता ॲक्शन सीनचा? बरा होता. आता काय झालेलं, हा किस्साच आहे. मी शीतलबरोबर हे शेअर केलेलं, नंतर यांनी तर अनुभव केलेला आहे. गंमत अशी झालेली की एक ट्रूप होता फायटर्सचा जो ठरला होता. तायक्वांदो प्लेयर्स होते. सांगलीत वेलिंग्टन कॉलेजला आम्ही शूट करत होतो. ठरवले होते, त्यांच्याबरोबर रिहर्सल झाली होती आणि ऐन वेळेला ते आले नाही. त्यामुळे आम्ही काही हौशी जी मंडळी होती त्यांना घेऊन फाईट सीन्स केलेले आहेत आणि त्याचं दुःख जे आहे ते माझ्या बरगड्यांना 25 दिवस तरी झालेलं आणि ते अजूनही चांगला अनुभव म्हणून आठवतं मला. मी त्याच्यावरती 25 दिवस झोपलो आहे. त्यांनी जो अभिनयातला उत्साह दाखवलेला तो इतका तुफान होता. तेवढाच उत्साह माझ्यात राहावं आयुष्यभर अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. असा फाईटचा आहे अनुभव. ते दिसतंय त्यामध्ये दुखापत खूप झालेली आहे मला. दुखापत सगळे भरून निघेल. ॲक्च्युली झालं काय होतं की तायक्वांदो जे प्लेयर्स आहेत, नॉट टू मतलब त्यांचं काय असं हे नाही करायचं, पण आमचे काही डेट्स असे शिफ्ट होत होते आणि दे वर हॅव्हिंग काय कॉम्पिटिशन्स आणि काहीतरी होते त्यांचे, त्यामुळे त्यांना तिथे यायला जमलं नाही. आणि आपलं शूट्सचं कसं असतं की एकदम पटकन लगेच हां मग हो करतो की लगेच आता करायचं, दुसऱ्या दिवशी मग लगेच पाहिजे. तर त्यावेळेस नेमकं त्यांचं काहीतरी खूप महत्त्वाचं, सो पूर्ण त्यांचं अख्खंच असोसिएशनचे सगळेच प्लेयर्स सगळे त्या कॉम्पिटिशनला होते. सो इट वॉज व्हेरी बिग कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे मग ते लास्ट मिनिट अरेंजमेंट्सचा इश्यू झाला होता सगळा. आणि
त्याच्यामुळे मग आम्हाला नॉन प्रोफेशनल लोक इन करावी लागली होती. असा विषय झाला होता सगळं एकंदरीत. दादा सरांकडे येईन सर. दादा आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत, पण आता दादा तुम्ही पाहताय की 6 फेब्रुवारीला 4 चित्रपट जे आहेत ते बॉक्स ऑफिसवर येतात आहेत. ऑलरेडी 2 ते 3 चित्रपट हे चांगले कमाई करतात किंवा चांगले ते बॉक्स होल्ड करून आहेत. तर अशा या गर्दीमध्ये असं काय आहे आपला वन लाईनर की ज्याच्यामुळे तुम्ही आव्हान करता प्रेक्षकांना की रुबाब तुम्ही पाहायला या, की रुबाब तुमची निराशा करणार नाही एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा? आपल्याला स्वतःला स्क्रीनवर बघायला खूप भारी वाटतं. मनातलं काहीतरी असतं आणि ते जर समोर दिसत असेल तर ते आपल्याला खूप भारी वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहीत नसतं की आपण किती भारी आहोत. आपला रुबाब किती मोठा हे आपल्याला माहिती नसतं आणि इतक्या वर्ष तो रुबाब आपण जपलेला असतो, ठेवलेला असतो आणि पण माहीत नसतं, रिअलायझेशन नसतं. फिल्म बघितल्यानंतर मात्र, रुबाब बघितल्यानंतर सगळ्यांना एवढं मात्र होईल की अरे हा माझा रुबाब आहे, ही माझी गोष्ट आहे. फिल्मसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे कुठल्याही माणसानं यावं आणि ही फिल्म बघावी आणि त्यांना ती आवडेल ह्याची 100% गॅरंटी मी देतो की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल. त्याची गाणी आणि ट्रेलर एवढं लोकांना आवडतं आहे आणि तर पूर्ण चित्रपट ही लोकांना 100% आवडेल ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारीला तुमच्या जवळ जिथं कुठं असेल तिथं तुम्ही जा आणि रुबाबात थिएटरमधनं बाहेर या. थँक्यू. थँक्यू सो आणि हा मराठी मनोरंजन विश्वाचाही मी आभारी आहे सर, तुमचाही आभार आहे. थँक्यू. थँक्यू सर.